हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. थोडंसं टेक्निकल इश्यू होता आणि ते मात्र आता आपण दूर करतोय. हॅलो 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 Hello, check. Hello, hello. हॅलो 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 चेक. तसं टेक्निकल इश्यू आपण होतं जरा तर ते आपण दूर करतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेने.
एक चांगली मॅच आपण याच्यामध्ये आपण पाहतोय. जे दोन संघ मात्र या 8 संघांमधून टॉप झालेत, त्या 2 संघांमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. NM टायगर्स विरुद्ध अल्मीर स्टार्स अशी ही मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. NM टायगर्स या संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण अल्मीर स्टार या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. NM टायगर्स संघाला धावसंख्याचा विचार केला. धावफलकावरती 11 धावा, 4 चेंडू. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे आणि 4 चेंडू आतापर्यंत इथे हाताळलेत. ते गोलंदाज आपण जितू वैती यांचं हे षटक पाहतोय. दुसरं षटक दरम्यान आता मात्र एक चांगली मॅच आपण पाहतोय. क्वालिफायरचे हे मॅचेस आता मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ मात्र पराभूत होईल त्याला मात्र एक चान्स, एक संधी पुन्हा एकदा मिळेल. कारण की खालून आपण या पुढील मॅच पाहणार आहोत. FA वॉरियर्स विरुद्ध AD ब्लास्टर्स. दोन्ही संघाचे संघनायक लगे आपले प्लेयर्स रेडी ठेवायचे आहेत. यानंतर आपली मॅच आहे. ह्या मॅचच्या फर्स्ट इनिंगमध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहे. जेव्हा तुम्हाला अनाउन्समेंट केली जाईल तुम्ही लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक आतापर्यंत विचार केला तर अल्मीर स्टार्स या संघाने खूप चांगली कामगिरी इथे करताना आपण पाहायला मिळतंय. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळले जातात. जितू वैती यांचं हे षटक आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती. आतापर्यंत विकेट ज्या गेल्या आहेत त्या विकेट आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आतापर्यंत ठोकल्यात बॅटिंग करत असताना NM टायगर्स संघाने. 4 षटकांचा हा सामना आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल NM टायगर्स हा संघ हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. कोणाच्या गाड्या बाईक ज्या स्टेजच्या बाजूला असतील तर त्या कृपया त्या काढून घ्यायच्यात. जे टेम्पोज मैदानामधून बाहेर जातात त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होतोय बाहेर जाण्यासाठी. तर विनंती आहे कोणाच्या गाड्या बाईक किंवा 4 व्हीलर जर स्टेजच्या मागच्या साईडला गेटमध्ये समोर जर कोणी लावल्या असतील कृपया त्या काढून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अल्मीर स्टार आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती आहे. आपल्याला आज फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. कमीत कमी ती फायनलची मॅच 5 ओव्हरची होईल याचीच प्रयत्न आमचे आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पुन्हा एकदा मैदानामध्ये जे अडथळे होते ते मात्र आता दूर केले जात आहेत.
आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील सोहेल, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सिकंदर. सिकंदर आणि सोहेल अशी ही जोडी आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा जितू वैती उर्फ भाऊ यांना आपण पाहू शकतोय. लेकेंडकडून गोलंदाजी केली जाते. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकतोय. एक एक्स्ट्रा कव्हर्स, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग आणि मिड ऑन असे 5 क्षेत्ररक्षक जितू वैती यांनी सजवलेत त्यांच्या गोलंदाजीसाठी. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला रडारमध्ये चेंडू होता. समोरच्या क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र तिथे चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होत आहेत. सोहेल यांची खेळी संपुष्टात येते. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र एक चांगला झेल इथे टिपला गेला. गोलंदाज क्षेत्ररक्षक इम्रान यांच्या मार्फत इथे झेल टिपला गेला आणि हा तिसरा हादरा लागतोय सोहेल यांच्या मार्फत फलंदाजी करणाऱ्या टीमला, NM टायगर्स संघाला. आपण क्वालिफायर 1 क्वालिफायर 2 ची ही मॅच पाहतोय. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल RPL सीझन 4 च्या, म्हणजेच एक पारितोषिकीचा मानकरी ठरेल. परंतु त्यासाठी चालू असलेली धडपड मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 11 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा होत्या आणि ह्या षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्यात आणि इथे विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत गोलंदाज जितू यांचा शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता. फलंदाजाने चेंडूला जाऊ दिलाय आणि षटक समाप्त झाले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये बदल होत नाहीये. 11 धावा धावसंख्येवरती स्थिरावतीये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चार धावा खर्च केल्या जितू वैती आणि 2 विकेट देखील आपल्या खात्यामध्ये त्यांनी जोडल्यात. ही खासियत आहे जितू वैती यांची. नेहमीच वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपण पाहतो आणि ह्या प्रीमियर लीग मध्ये देखील अशीच कामगिरी मैदानामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढील येणाऱ्या शनिवार रविवार देखील या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाची या मैदानावरती स्पर्धा होणार आहे. ती देखील तुम्ही पाहायला विसरू नका. एक महत्त्वाची स्पर्धा ठाणे सेंट्रल चॅम्पियन्स लीग आपण येणाऱ्या शनिवार रविवारी म्हणजेच 17 आणि 18 या तारखेला आपण ह्या मैदानावरती पाहणार आहोत. तब्बल 8 संघ त्या स्पर्धेमध्ये देखील आपणास खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती अखिल यांना आपण पाहतोय 3रं षटक हाताळण्यासाठी आलेत. अखिल देखील खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. येणारा प्रत्येक चेंडूवरती प्रेशर टाकण्याचं काम फलंदाजांवरती करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ अल्मीर स्टार हा संघ. यावेळेला शफल लावून मारण्याचा प्रयत्न, फटका खूप सुंदर आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय ह्यूज बिग सिक्सर. अशा फटक्यांची गरज कुठे ना कुठे आहे ती NM टायगर संघाला, कारण की धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र आता अखिल यांच्यावरती आक्रमण करताना पाहायला मिळतात फलंदाज सिकंदर यांच्याकडून एक मोठा प्रहार. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. बॉल द्या प्लीज. जुना बॉल असेल तर द्यायचा आहे. दरम्यान 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती 17. आता 17 पे खतरा कोणत्या संघाला आहेत, कारण की पाहूयात अखिल यांच्यावरती थोडंसं आक्रमण करताना पाहायला मिळाले. सिकंदर यांच्या बॅटमधून एक मोठा फटका बऱ्याच वेळानंतर येतोय. अशा फटक्यांची गरज कुठे ना कुठे आहे ती NM टायगर संघाला. पाहूयात अखिल यांचं पुढील चेंडू कशा पद्धतीने फेस करतायत सिकंदर. यावेळी देखील बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग आहे. इम्रान कोणती चुकी करणार नाही आहेत आणि इथे मात्र दुसरा विकेट झेल तिथे टिपला जातोय इम्रान यांच्या मार्फत आणि फलंदाज बाद होत आहेत. सिकंदर बॅक टू द पवेलियन.
अखिल नक्कीच या अगोदरच्या चेंडूवरती सिकंदर यांनी मोठा फरार केला होता, षटकार लगावला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज अखिल यांनी. फलंदाजांची पडझड कुठे ना कुठे पडत राहिली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या एनएम टायगर्स संघाची. दरम्यान न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत. आकिब आकिब यांना आपण पाहू शकतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत मुजाहिद यांना आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. आकिब स्ट्रायकिंग एंडला असतील अखिल यांचा सामना करण्यासाठी, परंतु अखिल खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान यावेळेला आखोटप्प्याचा बॉल म्हणता येणार नाही कारण की चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट बॉलची सांगता गोलंदाज अखिल यांच्याकडून पाहायला मिळते. एक षटकार लगावला, त्यानंतर चांगलं कमबॅक करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला आखोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अपील केली जाते यष्ट्यांच्या मागे, जोरदार अपील, परंतु पंच खूप तीक्ष्ण नजरेने पाहत आहेत आणि अपीलमध्ये क्षमता पाहायला मिळत नाहीये. थोडंसं फलंदाज मात्र इथे बाद होईल. पंच इथे डिसिजन चेंज करताना पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथे फलंदाज बाद होत आहेत. आकिब बॅक टू द पवेलियन. असं वाटलं होतं की ही विकेट नाहीये. अपील तर केली होती अझर मुकादम आपण यांना पाहतोय यष्ट्यांच्या मागे खूप चांगली कामगिरी करताना अपील केली गेली, परंतु पंचाने थोडासा तो निर्णय कुठे ना कुठे परतवला होता, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डिसिजन आपण चेंज केल्याचा इशारा केला आणि मात्र फलंदाजाला मात्र बाद दिलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये शाकिब येतील. शाकिब धावसंख्या स्थिरावली आहे ती 17 या धावसंख्येवरती, 17 ऑन बोर्ड. दरम्यान अखिल यांचं खूप चांगलं षटक ह्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. पंच पाहत आहेत आणि शहानिशा करून दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 18 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचतीये. फलंदाजांचा जर विचार केला तर आतापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय, म्हणजे 5 विकेट इथे कुठे ना कुठे मैदानामधून बाहेर झाले. ह्या वेळेला मात्र फलंदाज आपण पाहतोय शाकिब याचा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर, येतोय शाकिब यांच्या बॅट मधून बिग सिक्सर. अशा फटक्यांची गरज कुठे ना कुठे आहे ती एनएम टायगर या संघाला, कारण की समोर पाहिला तर आल्मीर स्टार हा संघ देखील खूप मोठा तुल्यबल संघ आहे, कारण की त्यांच्या देखील खूप चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे. तेवढा जास्तीत जास्त धावांपर्यंत जेवढी मजल मारता येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला तेवढंच नक्कीच खूप फायदेशीर ठरेल, कारण की धावसंख्येचा आतापर्यंत विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, ती इम्रान असतील वैती असतील. थोडा आवाज कमी करा, थोडा आवाज कमी करा, बाकी आवाज जरा कमी करा. आवाज कमीच होता, ते जरा चेक करायला आले ना तेव्हा जरा त्याने वाढवला. ठीक आहे आवाज हॅलो 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 बस ना एवढा. हो सर बस ना. हॅलो. दरम्यान आपण अझर मुकादम यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती आपण पाहतोय 26 धावा. स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज मुजाहिद यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला एक नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलेत. आकुटाप्याचा बॉल होता, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे आणि धावसंख्ये अतिरिक्त ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 27 धावा. हॅलो.
दरम्यान अझर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेला देखील राखून टप्प्याचा बॉल होता, स्ट्रायकिंग एंडला जाण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची घेतली लिडिंग एज आणि मुजाहिद्दीनचा संपतो इथे खेळ आणि हा 6वा हजरा लागताना पाहायला मिळतोय तो NM टायगर्स या संघाला. फलंदाजाची पडझड पहिल्या षटकापासूनच आपण पाहायला मिळते, पहिल्या चेंडूपासूनच जर म्हणायला काय गेलं तर हरकत नाही, कारण पहिला चेंडू फेस करत असताना मात्र आपण पाहिलं की फलंदाज प्रतीक मात्र या पहिला चेंडू फेस करत असताना आपण आऊट होताना पाहायला मिळत. त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाने समजदारीने जबाबदारीने खेळ केला नाहीये मैदानामध्ये आपण पाहिलंय. दरम्यान पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होणार नाहीये, कारण की धावसंख्या स्थिरावली 27 या आकड्यावरती. नवीन बॅटर आपण पाहू शकतोय सद्दाम मैदानामध्ये दाखल झालेत. हॅलो कमी कम कर भाई. हॅलो बस. दरम्यान आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा इथे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाईल, कारण की स्ट्रायकिंग एंडला यायचं होतं फलंदाज साकिब आहे ना, कारण की शाकिब यांच्या बॅटमधून एक मोठा फटका देखील आलाय. इथे विकेट सॅक्रिफाईस केली सद्दाम यांनी आणि हा 7वा विकेट जात असताना आपण पाहू शकतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावसंख्या स्थिरावली आहे ती 27 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अझर मुकादम चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजांना मोठे फटके लगावू देत नाही आहेत, कारण की वारंवार अतिरिक्त आणि विकेटचा प्रयत्न मैदानामध्ये गोलंदाजांकडून केलं जात आहे. दरम्यान न्यू बॅटर आपण पाहतोय कैफ. यावेळेला आल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू हवेमध्ये इम्रान यांच्याकडून हा थोडासा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु इथे 2 धावा मिळतील. फलंदाज शाकिब यांच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिलाय. 2 धावा इथे पूर्ण करत असताना आपण पाहतोय. 29 धावा धाव फलकावरती. अजूनही या ओव्हरमधील शेवटचा चेंडू येणं शेष. पाहूयात शेवट गोड होतोय का, कारण की किती धावांपर्यंत आज इथून मोठा फटका जर षटकार आला तर नक्कीच 35+ गाठू शकतो बॅटिंग करणारा संघ. धावसंख्या पाहूयात अझर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. यावेळेला शरीरापासून दूरवर टाकण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. या मॅच मधील दुसरी कॅच यशस्वीरित्या पूर्ण करतायत. नाव आहे अझर मुकादम, फलंदाज बाद. काय झेल टिपलाय. एकदा एस्टॅनच्या मागे आम्ही पाहिलं की एस्टॅनच्या मागे उभ्या असताना पॉइंट सीझन मध्ये मात्र धावत जात असताना तिथे झेल टिपलाय. धावसंख्या होती 27. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 29 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असेल. 30 धावा पूर्ण करायच्या आहेत त्या अल्मीर स्टार या संघाला, परंतु अझर मुकादम यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 30 धावांची गरज. काय झेल टिपलेत या मॅच मध्ये. 2 झेल पाहू शकतो आपण. शरीरयष्टी अतिशय मजबूत असली देखील तरी देखील धावत जाऊन इथे झेल टिपले गेले अझर मुकादम यांच्या मार्फत. वेलजेच कॅच आपण पाहिल्या मैदानामध्ये. खूप चांगला खेळ अझर मुकादम यांच्याकडून पाहतोय आपण वारंवार. दरम्यान 24 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 30 धावांची. त्याचबरोबर आपण इथे व्यासपीठावरती एक सत्कार करतोय. माननीय माजिद चव्हाण या साहेबांच्या शुभ हस्ते आपण रिजवान मुल्ला साहेबांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करतोय. स्पर्धेची सन्मान चिन्ह आणि शाळ देऊन आपण हा इथे सन्मान करतोय. मान्यवर आपले रिजवान मुल्ला साहेब यांचा इथे आपण मान सन्मान आपण करतोय. चांगलं मार्गदर्शन त्यांचं देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं असे आपले सर्वांचे लाडके रिजवान मुल्ला साहेब. एकदा पुन्हा एकदा आम्ही तुमचा हार्दिक आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने. 24 मध्ये 30 ची गरज आहे.
त्याचबरोबर माननीय श्री रफिक चव्हाण साहेबांचा देखील आपण इथे सत्कार घेणार आहोत. माननीय श्री असलम शेख साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण मान सन्मान आपण करणार आहोत. मी आमंत्रित करतोय माननीय श्री रफिक चव्हाण साहेबांना की आपण देखील हा मान सन्मान जो आहे तो आपण स्वीकार करायचा आहे. शाळ आणि ह्या स्पर्धेची आठवण म्हणून आम्ही आयोजकांच्या वतीने एक मोमेंटो सन्मान चिन्ह आपल्याला बहाल करतोय. साहेबांचं देखील मार्गदर्शन या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं देखील आम्ही आयोजकाच्या वतीने सहर्ष हर्ष हर्ष आभारी आहोत. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 24 मध्ये 30 धावांची गरज आहे. आपण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. अजर मुखादम आणि आपण पाहतोय त्याच्या जोडीला पाहू शकतोय अजर मुकादम आणि अक्रम यांना आपण पाहू शकतोय. ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. किती धावांवर किती षटकामध्ये मजल मारतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. की अजर मुकादम जर पाहायला गेलो तर षटकारांचा बाहुबली देखील म्हणून आपण त्याला संबोधतो. कारण की त्याच्या बॅटमधून लांबलचक बिग हिट सिक्सर आपण नेहमीच पाहतो. परंतु इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये बलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर माननीय श्री सन्मान नाना यांचा इथे आपण मान सन्मान घेतोय. माननीय श्री अयाज साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. शाळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून देणारी ही सन्मान चिन्ह देऊन आपण समन नाना यांचा इथे आपण सन्मान. एक महत्वाची ठाणे विभागातील ही स्पर्धा आपण पाहतोय. राबोडी प्रीमियर लीग पर्व चौथं वर्ष आहे ह्या स्पर्धेचं आणि सातत्याने ही स्पर्धा दरवर्षी ह्या ऐतिहासिक मैदानावरती आपण खेळताना पाहतो. आणि आज मात्र ह्या शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. 24 मध्ये 30 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला अजर मुकादम. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय ऑफ साइडला. पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतोय अजर मुकादम. ब्रँडेड सिक्सर. ही खासियत आहे मित्रांनो अजर मुकादम यांची. आणि नेहमीच फलंदाजी आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करण्यासाठी मानले जातात अजर मुकादम. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपले इरादे स्पष्ट करतायत. 30 धावा लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अजर मुकादम यांना. यावेळेला चांगला चेंडू आहे. सुरेख चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला जोरदार चेंडू होता. गोलंदाज वारिस यांच्या मार्फत आपण हा चेंडू हाताळताना आपण पाहतोय. वारिस देखील खूप चांगले गोलंदाज आहेत. राबोडी विभागातील राबोडी संघासाठी नेहमीच ठाणे विभागामध्ये खेळताना आपण पाहतो. परंतु दोन्ही संघांचा जर विचार केला दोन्हीही जे प्लेयर्स आहेत ते मात्र एकाच संघासाठी खेळताना पाहायला मिळतात. परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना इथे पाहायला मिळतात. यावेळेला चांगला चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी याला म्हटलं जातं. सुगंध देणारा हा चेंडू फलंदाजाला आपण पाहायला मिळाला. एक षटकार धरू लागला. परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडूंवरती चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत वारिस. 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय अजर आणि अक्रम अशी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा वारिस यांचा पुढील चेंडू. फुल टॉस. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेत. परंतु मिड ऑन रिझन मध्ये इथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक 1 धावा मिळेल. एकेरी धावेने धावसंख्यामध्ये वाढ होतीये. धावा लागतात धाव फलकावरती. 7 धावा. 7 ऑन बोर्ड. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला अक्रम साठीचा लगावलेला टोळा. इनसाइड आउटचा फटका. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय अक्रम यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा आणि धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावा लागतात धाव फलकावरती 11.
अजूनही एक चेंडू शेष आहे या ओव्हरमधील. नक्कीच पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे घेतलाय तो अक्रम यांनी देखील आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग पहिल्या चेंडूवरती 4 धावा. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहतोय अल्मीर स्टार या संघाकडून. कारण की त्यांना माहिती आहे धावसंख्या खूप छोटीशी आहे, परंतु या मैदानाचा इतिहास देखील आहे मित्रांनो. लो स्कोरिंग मॅच जेव्हा जेव्हा ह्या मैदानावरती होतात त्या लो स्कोरिंग मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच आपण पाहतो, परंतु त्या इराद्या स्पष्ट करण्यासाठी मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग करण्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वारिस यांचं षटक समाप्त होत आहे 11 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतोय अजून जिंकण्यासाठी 11 चेंडू 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे ती अल्मीर स्टार या संघाला. 19 ना 18-19 चं समीकरण आपण पाहू शकतोय. यावेळेला अझर मुकादम यांच्या समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या पार वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाताना चेंडू आपण पाहतोय 4 धावांसाठी. धावसंख्या झटपट पुढे सरकवताना अझर मुकादम यांना आपण पाहिलंय चौकार येतोय. याच साठी मानले जातात अझर. नेहमीच वारंवार त्यांच्याकडून आक्रमण केली जातात. मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो. एकेरी दुहेरी धावा क्वचित आपण त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती षटक हाताळण्यासाठी सोहेल सज्ज झालेत आणि सोहेल यांचं मात्र पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना स्वागत केलंय चौकारांनी. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज गोलंदाज सोहेल. यावेळेला फुल टॉस पुरेपूर मेजवानी. चेंडूला धाडलाय मिडऑन सीझन मध्ये आणि इथे मात्र एक चांगला झेल टिपला जातोय आणि पहिला हादरा लागतोय. अझर मुकादम बॅक टू द पवेलियन. NM टायगर संघाला पाहायला मिळतोय पहिला गडीगारत. लवकरात लवकर सामना संपवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. फटका खूप चांगला होता, परंतु फटक्याने उंची खूप गाठली होती, लांबी काही गाठू शकले नाही आणि पाहिलं तर एक चांगला वेल जज कॅच सिकंदर यांच्या मार्फत आपण पाहिला. दरम्यान अजूनही आवश्यकता आहे ती 16 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 16-15चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. एक चांगल्या षटकाची गरज आहे ती कुठे ना कुठे अल्मीर स्टार या संघाला जिंकण्यासाठी. जर एक षटक खूप चांगल्या दर्जाचं हाताळलं गेलं तर नक्कीच कमबॅक करू शकतो अल्मीर स्टार्स हा संघ देखील. परंतु न्यू बॅटर इम्रान मैदानामध्ये दाखल झालेत. इम्रान स्ट्रायकिंग एंडला. 16 चेंडू 15 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला देखील फुलटॉस चेंडू कव्हर्सच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला खेळून काढलाय. एकेरी धावेला दुहेरीमध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि कुठे ना कुठे ह्या धावा तुम्हाला महागड्या ठरू शकतात, कारण की लो स्कोरिंग मॅच होती आणि लो स्कोरिंग मॅचला अगोदरच जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या धावा तुम्हाला कुठे ना कुठे रोखायच्या आहेत आणि ते एकेरीमध्ये दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेत कव्वा सीझन मध्ये 30 यार्ड सर्कल भेदून चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. इम्रान यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा.
कशा पद्धतीने फटका सजवलाय. एक जोखीमभरा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होत नाहीये. एक कलात्मक फटका इथे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाले इम्रान आणि परिणामी 4 धावा इथे मिळवल्या. धावसंख्या झटपट पुढे सरकते 21 या धावसंख्येवरती 21 ऑन बोर्ड. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे ती NM टायगर्स या संघाला जिंकण्यासाठी. 14 चेंडू 9 धावांची गरज अजूनही. ओके, अल्मिर स्टार्स या संघाला जिंकण्यासाठी. दरम्यान पुन्हा एकदा कव्हर सीझन मध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. डीप मध्ये एक धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक पुढे सरकवण्याचं काम इथे इम्रान कडून केलं जात आहे. परंतु आता स्ट्रायकिंग एंडवरती अक्रम येतील ज्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आपण पाहिलाय. ह्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सोहेल सज्ज होतील. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 8 धावांची. 13-8चं समीकरण लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. परंतु ही लो स्कोरिंग मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का याच्या नजरा प्रत्येकाच्या पाहायला मिळतील. या वेळेला देखील बिगिट करायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग आहे पॉईंट्स रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल बॅकअप केलं जात आहे कव्हर्स रिजन मधून आणि एकच धाव इथे घेऊन समाधान राहावं लागेल ते फलंदाज अक्रम यांना. षटक समाप्त झाले 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहू शकतोय 23 धावा. 12 चेंडू. पाणी द्यायचंय मैदानामध्ये. नक्कीच जर टेम्परेचरचा विचार केला तर खूप टेम्परेचर आपण पाहतोय 31 ते 32 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही पंचांना विचारून पाणी घेऊ शकता. दरम्यान 12 चेंडू आणि 7 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. मी नेक्स्ट मॅचची पुकार देतोय. नेक्स्ट मॅच असेल FA वॉरियर्स विरुद्ध AD ब्लास्टर्स. दोन्ही संघाचे संघनायक लगेच या नाणेफेकीसाठी. FA वॉरियर आणि AD ब्लास्टर्स दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या नाणेफेकीसाठी. ह्या पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एलिमेंटर 1 आणि एलिमेंटर 2 ची ही लढत असेल. FA वॉरियर्स विरुद्ध AD ब्लास्टर्स हा संघांमध्ये. बारा चेंडू 7 धावांची गरज आहे आणि सामना जिंकण्यासाठी अल्मिर स्टार या संघाला 12-7चं समीकरण गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी मुजाहिद यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वरती अक्रम असतील सलामीला आलेले फलंदाज. 12 चेंडू 7 धावांची गरज. 7-12चं समीकरण. यावेळेला ची कडा घेतली होती कदाचित असं वाटतंय का, परंतु इथे यष्ट्यांच्या मागे झेल टिपला जात नाहीये. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात केली आहे मुजाहिद्दीनने. डॉट बॉल. अजूनही 11 चेंडू आणि 7ची गरज. समीकरणाचा विचार करायला गेलो तर दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? नाहीये, कारण की दूरवरून खूप चांगली फेकी इथे होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला एकच धाव घेऊन समाधान राहावं लागतंय. आता मात्र 10 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हारेल तो मात्र अजूनही त्याला एक संधी इथे मिळेल सामना खेळण्याची. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला पॉइंट रिजन मध्ये क्षेत्रामध्ये कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बघता बघता एक धावा देखील इथे कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होईल. धावा लागतात धावफलकावरती 25 धावा. मुजाहिद्दीन खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा कुठे ना कुठे खर्च केल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. हे 3 चेंडू जर खूप चांगल्या दर्जाचे हाताळले तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये सामना जाऊन पोचू शकतो. यावेळेला बॅट आणि पायाच्या मधोमध चेंडूला टाकलाय. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं इथे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डीप मध्ये पाहायला मिळालं. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा लागतात धावफलकावरती 27. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढील चेंडू.
यावेळेला आता फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला लगावलाय टोला. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार आणि अल्मीर स्टार जातोय RPL सीझन 4 च्या फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अल्मीर स्टार हा संघ आणि विजय चौकार लगावत मात्र थेट फायनल मध्ये धडक मारतोय. चला नेक्स्ट मॅच असेल FA वॉरियर्स विरुद्ध AD ब्लास्टर्स. दोन्ही संघ लगेचच या, परंतु NM टायगर्स संघाला अजून एक चान्स नक्कीच मिळेल, कारण की टॉप करणाऱ्या टीमला दोन्ही ग्रुपमधून एक चान्स आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता एलिमिनेटरचा सामना आहे, जो एलिमिनेटरमध्ये विन होईल तो मात्र आपल्याला NM टायगर्स सोबत दोन हात करताना पाहायला मिळतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरताय तर पुन्हा एकदा आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही ठरतोय पुन्हा एकदा वन अँड ओनली बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच घेणारा ठरतोय अझर मुकादम. चला अझर यायचंय व्यासपीठावरती आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो स्वीकार करायचा आहे. काय फलंदाजी केली आणि गोलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते. परत दोन झेल देखील खूप चांगल्या दर्जाचे टिपले होते अझर मुकादम यांनी आणि परिणामी आपण पाहतोय अझर मुकादम ठरतायत मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण पाहतोय. मी आमंत्रित करतोय माननीय श्री रिजवान मुल्ला साहेबांना की आपण ही जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज आहे ती आपण अझरला द्यायची आहे. काय फलंदाजी, अष्टपैलू खेळाडू राबोडी संघाचे अझर मुकादम. युट्यूब रिजवान मुल्ला साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अझर मुकादम यांना आपण देताना पाहायला मिळतोय. दरम्यान खूप चांगली खेळी अझर यांच्यामधून पाहायला मिळाली आणि खूप चांगला खेळ देखील आपण अझर यांच्या मार्फत पाहतोय. दरम्यान फायनलमध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील अझर तुम्हाला आमच्या समालोचनाच्या माध्यमातून. त्याचबरोबर चला नेक्स्ट मॅच FA वॉरियर्स आणि AD ब्लास्टर्स दोन्ही संघ लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. चला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेकीचा जो निर्णय आहे तो त्वरित आमच्यापर्यंत पोचवा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. कमीत कमी फायनल आपल्याला 5 षटकांची खेळवायची आहे, याची कृपया दक्षता घ्या आणि सहकार्य करा. एक चांगली मॅच आपण पाहणार आहोत. माननीय श्री रिजवान मुल्ला साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल आपण करतोय. AD ब्लास्टर्स आणि FA वॉरियर्स अशी ही मॅच असेल. चला दोन्ही संघ लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये या. कृपया वेळ घालवू नका मित्रांनो. हेलो
हेलो बैठे बैठे क्या करते डेंजर है कैसा चलते रहे उसको तुम